रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता बघा आपल्याला इथे एक वनस्पती भेटली. आपल्याला आता इथून वळतीच्या मोहरी चालला होता आम्ही इकडं दिवे शिंदेवण्या घाटाच्या खाली. तर इथं आपल्याला अशी वनस्पती भेटली की त्याचं येल अशा प्रकारचे आहे, असे गुळवेलासारखाच येल आहे. तर लिंबावर ही एक लिंबाचं झाड आहे आणि इथं एक बारीक लिंबाचं झाड आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक दाखवायचं तुम्हाला विशेष म्हणजे की हे बघा इथं ही जी याला नाही पिळा मारलेला आहे हे असा, ती दक्षिण दिशेनं उलटा पिळा मारलेला यालानं. तर दक्षिण दिशेचं जे उलटा पिळा मारलेला आहे ती आपल्याला काही तांत्रिक कामाला घरात आपल्याला काही ठोयाला ह्याचं कडं करून ह्याच्यावर वासनेचा येल असला, गुळवेल असला, अगर ही जरी येल असला तरी आपल्याला काम करतो. हो का, ही बघा हिनं पण पिळा कसा मारला आहे, सगळा उलटे पिळे मारलेले आहेत, म्हणून ह्याच्या महत्त्वाचं आहे. परत ह्याचा औषधी उपयोग जर म्हणलं तर एखाद्याला पित्त झालं आहे तर पित्त झाल्यानंतर एखाद्या छातीत जळजळ करतं, लई जळजळ करतं, जळजळ करायला थांबत नाही. तर हे असे काही कवळे पान असते, तर ते कवळे पानं काय करायचं आपल्याला चावून चावून खायचे असे. तर लगेच एक 10 मिनटात तुमच्या छातीतला जळजळ होतं, एखाद्याला नरड्यात घास अडकल्यासारखं होतं, छातीत जळजळ होतं. ही जर चावून तुम्ही खाताय तर एक 15 मिनटात तुमच्या छातीतलं जळजळी बंद होणार आहे. हे असं तुम्हाला खाऊन दाखवतो आता मी. हे असं जर तुम्ही चावून खाताय तर कवळे पानं लय निबर घ्यायचे नाहीत. लय निबर जर घेतले तर ती दुसरं काम करतात, पित्ताचं काम करणार नाहीत. तर ती तुमचं शुगरला ह्याचा गुळवेल जर ह्याच्यावर गुळवेल असला तर बाबा काय वेळ झालेला असला, लहान लेकरू असो मोठा असो, तर काय वेळेला आपण काय करतात तर ह्याच्यामधून एक गुळवेल दुसरा आहे की ते काळा गुळवेल असतो. काळा गुळवेल तेवढा जास्त वाढ होत नाही त्याची. मग वाढ नाही झाल्यानंतर काय होतं, ती कमी असते वाढ. तर त्याचा रोज सकाळी आणि दुपारी 4 वाजता जर काढा करून देत आहे तर 3 दिवसामध्ये तुमचा काय वेळेला मदत होणार आहे किंवा जागेवर बसणार आहे, लहान लेकरू असो मोठा असो. तर असा ही बसा मोठा वेल आलेला आहे. ह्या याला नाही फळ काही नाही आणि नुसतं ह्या दोन्ही झाडाला पिळा टाकून असं घेराटा घातलेला आहे. तरी असा ही वरी हे बघा असा परिसर आहे. हां, आणि इथं बघा ह्याला एक फळ लागले विशेष प्रकारचं, हे दुधानीसारखं. हो का, इथं एक फळ आहे, हो का, हे असं एक फळ लागलेलं आहे. तर फळ तोडल्यानंतर ह्याच्यातून दूध निघतं. तर दूध निघतं तर ही दूध शक्यता कुठल्या बी असते फळाचं डोळेकडे जाऊ द्यायचं नाही. तर ही फक्त हे यालाच आपल्याला डोळ्याला त्रास करायचं. आणि ह्याचं जर काही कोणाला औषध माहिती असलं यालाचं तरी कमेंटमध्ये सांगायचं. पण ह्याचं काही याला आपल्याला उपयोग माहीत नाही. त्यामुळे असं दूध निघतं ह्याच्यातून. तर गचकरणाला बी काही लोक लावतात, ह्याचा वापर करतात असा. आणि लिंबावरले जे वस्तू आहेत तर ती लिंबावरल्या वस्तू काय करतात किंवा ते येलानं जर आडा टाकला तर लिंबाचा अर्क ते त्याची आता ओढून घेतात. लिंबाचा अर्क ओढून घेतल्यानंतर लिंबाचं पण काही जे सत्व आहे, लिंबाचं जरी काय असलं तरी ते आपल्याला लिंबाचा पण अर्क ते बघायला भेटतो त्या वनस्पतीमध्ये. इथं बघा दुसरा एक लिंबाचं झाड आहे. तर इथं आपल्याला गुळवेल आहे इकडं, हो का, ही गुळवेल आहे. तर ह्या गुळवेलाला काय करायचं की बाबा काय वेळ झालेला असला तर काय वेळेला काय करते तर ह्याची रोज एक कांडी घेऊन जर तुम्ही काढा करून घेताय तर कसला जरी असला काय वेळ तर काय वेळ राहायला मदत होते, काय वेळ राहतं. आणि परत ह्याचीच माळ करून जर तुम्ही गळ्यात घातली तरी चालते. पांढरा काय वेळ झाला तर काळे वसूची माळ घालते. तर दुसरा काय वेळ जर वसू म्हणून एक वनस्पती आहे त्याची जरी माळ घातली तरी तुम्हाला काम करते. आणि ह्या गुळवेलाची जरी घातली तरी काम करते. तर अशा गुळवेलाचं शुगरसाठी चालतं. गुळवेल सत्व भेटतं. गुळवेल सत्व कडू नाय आणि कडू भुईनिमोन एक आहे, तिन्हीचं जरी चूर्ण करून तुम्ही घेताय तर तुम्हाला शुगरमध्ये एकदम 2-3 दिवसामध्ये तुम्हाला आराम पडणार आहे. तर गुळवेल हे बारीक आहे, हे अशा मुळे आहेत त्याला. आता ते उपटीला आहे ते लिंबाच्या बाजूचा गुळवेल आहे. तर असं ह्या गुळवेलाचं पण महत्त्व आहे. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सदस्य होऊन जावा. रामकृष्ण हरी माऊली.